नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्स ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अडचणी अशा असतात की त्यांना CET सेलचं आपलं जे काही ॲग्रिकल्चरचं प्रोस्पेक्ट आहे ते वाचताना अडचणी येतात आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यामध्ये गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेज कोणते आणि प्रायव्हेट ॲग्रिकल्चर कॉलेज कोणते यातला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फरक कळत नाही आणि किती सापडलं तरी त्यांचं कट ऑफ सुद्धा विद्यार्थ्यांना सापडत नाही. तर तुमच्या या अडचणींवर मात करण्यासाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामधील जितके गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते कॉलेज व त्यांचे कट ऑफ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 4 कृषी विद्यापीठं आहेत. त्यामध्ये 1 नंबरला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, हे जे की अहमदनगर अहिल्यादेवी नगर या ठिकाणी आहे. त्यानंतर दुसरं जे आहे आपलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, हे परभणी या ठिकाणी आहे मराठवाड्यासाठी. त्यानंतर तिसरं जे येत आहे आपले ते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, हे या ठिकाणी अकोल्यामध्ये आहे विदर्भासाठी. त्यानंतर शेवटचं येतं आपलं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, जे की दापोली रत्नागिरी या ठिकाणी आहे, हे की आपला पूर्ण कोकण भाग कव्हर करतोय. तर यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत येणारे आपण पहिले शासकीय कृषी महाविद्यालय बघूया. यामध्ये मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यामध्ये विद्यापीठामध्ये कोणतंही ॲग्रिकल्चर कॉलेज नाही, त्यामुळे येथील पहिलं व नामांकित कॉलेज म्हणजे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे, शासकीय कृषी महाविद्यालय पुणे नामांकित कॉलेज आहे मित्रांनो. आणि पुणे हे शिक्षणाचं माहेरघर असल्यामुळे या कॉलेजला स्पर्धा परीक्षांचा ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे, त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचे आहे किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये उतरायचे आहे, ते विद्यार्थी प्रामुख्याने या कॉलेजला ॲडमिशन मिळण्यासाठी फार धडपड करत असतात. यामध्ये या कृषी महाविद्यालयाचा कट ऑफ फार हाय जातो. कोणती कास्ट असो या ठिकाणी कट ऑफ म्हटलं तरी 115च्या खाली येत नाही, कोणतीही तुमची कास्ट असली तरी. तर या ठिकाणी प्रामुख्याने आपण पहिले यांचा कट ऑफ बघूया. तर यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल कट ऑफची आपण एक स्लाइड. या ठिकाणी हा सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे. यानंतर थर्ड राऊंडचा सुद्धा कट ऑफ आहे, पण तो CET सेलने पब्लिश नाही केला. पण मागच्या वर्षी आपण काउन्सिलिंग क्षेत्रात असल्यामुळे तो सुद्धा कट ऑफ आपल्याला माहिती आहे, फक्त तुमच्यापर्यंत तो शेअर करू शकत नाही. ज्यांना कोणाला जाणून घ्यायचं आहे ते डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. तर यामध्ये आपण पहिले बघू शकता, मध्ये एम कोटा आणि यू कोटा प्रामुख्याने आपल्याला हे 2 ऑप्शन दिसत असेल. एम कोटा आणि यू कोटा जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून डिटेल त्याची माहिती घ्यावी. तर एम कोट्यामधून पहिले आपला ओबीसीचा जो 117 कट ऑफ गेलेला आहे, त्यानंतर आपला ओपनचा जो काही जनरलचा कट ऑफ आहे तो या ठिकाणी 118 हा सेकंड राऊंडला गेलेला आहे. त्यानंतर ओपनचा जो काही महिलांचा कट ऑफ आहे तो या ठिकाणी 119 म्हणजे फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 119 इतका गेलेला आहे. व SCचा कट ऑफ जनरलसाठी यू कोट्यातून या ठिकाणी आपल्याला दिसतोय की 108 गेलेला आहे. SCचा कट ऑफ थोडा या ठिकाणी कमी गेलेला आहे मागच्या वर्षी. त्यानंतर STचा जर आपण विचार केला तर जनरलचा यू कोट्यामधून कट ऑफ हा 100 गेलेला आहे. ST आणि SC थोडं सोडलं तर बाकीच्या कास्टचा फार हाय कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर आपण बघितलं तर बाकी या ठिकाणी त्यांना ओपनचा यू कोट्यातून कट ऑफ दिलेला नाही. तरी पण ओपनचा जर कट ऑफ म्हटलं आपण तर 117 116च्या खाली कधी येत नाही. ओपनचा ओबीसीचा 115-16च्या खाली कधी येत नाही, कारण इथे खूप हाय कट ऑफ लागतो. त्यानंतर आपलं दुसरं कृषी महाविद्यालय येते ते म्हणजे राजश्री शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर. हे महाविद्यालय कोल्हापूरमध्ये स्थित आहे. पुण्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये या कॉलेजचा नंबर लागतो आणि या कॉलेजला ऍडमिशन मिळवण्यासाठी फार विद्यार्थी झटत असतात. आणि या कॉलेजचा कट ऑफ सुद्धा फार हाय लेवलला लागतो. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हा सेकंड राऊंडचा त्या ठिकाणचा कट ऑफ आहे. आणि तुम्हाला जे काही अलॉटमेंट लिस्ट आहे त्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही फर्स्ट राऊंडचा सेकंड राऊंडचा मग अलॉटमेंट लेटर वगैरे अलॉटमेंट लिस्ट हे सगळे चेक करू शकता. हे कृषी महाविद्यालय सुद्धा एक नामांकित कृषी महाविद्यालय आहे. बराचसा मोठा असा या कृषी महाविद्यालयाचा परिसर आहे. त्यानंतर येत आहे आपलं शासकीय कृषी महाविद्यालय धुळे म्हणजेच कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळे, पारोळा रोड वरती हे स्थित आहे. हे कॉलेज या युनिव्हर्सिटीमध्ये नंबर 3 क्रमांक 3ला हे कॉलेज येते. या कॉलेजचा पण चांगला कट ऑफ लागतो. स्क्रीनवरती तुम्हाला या कॉलेजचा सुद्धा कट ऑफ दिसत असेल. फार हाय लेवलला याचा सुद्धा कट ऑफ जातोय.
कारण या कृषी महाविद्यालयाला सुद्धा पुणे व कोल्हापूर नंतर विद्यार्थ्यांची पसंती असते. त्यानंतर 4 नंबरला येते आपलं शासकीय कृषी महाविद्यालय नंदुरबार किंवा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नंदुरबार. हे महाविद्यालय पण आपल्याला खानदेशमध्ये बघायला भेटतं. तो खानदेशचा जो काही पट्टा आहे तो सुद्धा आपल्या राहुरी विद्यापीठाअंतर्गत येतोय. त्यानंतर आपलं 5 नंबरचं जे काही कॉलेज आहे ते म्हणजे यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कराड सातारा. हे कॉलेज सुद्धा एक भारी कॉलेज आहे आणि हे सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत येतोय. या कॉलेजचा पण खूप छान प्रकारे असा कट ऑफ जातो, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. हा आपला सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे. त्यानंतर 6 नंबरला जे काही आपलं कॉलेज येते ते म्हणजे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मुक्ताईनगर जळगाव. हे कॉलेज सुद्धा एक खानदेश विभागातलं कॉलेज येते. ह्या कॉलेजला पण विद्यार्थ्यांची चांगली पसंती असते आणि या कॉलेजचा कट ऑफ सुद्धा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. मित्रांनो, प्रत्येक कट ऑफ हा वाचून सांगणं मला शक्य नाही. जर आपण तसं केलंय तर व्हिडिओ फार मोठा होईल आणि तुम्हाला बघायला अडचणी. त्यामुळे आपण हा जो कट ऑफ आहे तो आपण व्हिडिओमध्ये स्लाइडमध्ये देतोय, तर पॉज करून तुम्ही हा कट ऑफ नक्की बघा. त्यानंतर आपलं 7वं कॉलेज येते मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर हळगाव. हे तालुका जामखेड आणि जिल्हा अहिल्यादेवीनगर या ठिकाणी स्थित आहे. हे आताच नवीन कॉलेज झालेलं आहे आणि याचं आत्ताच हे कॅम्पसचं बांधकाम झालेलं आहे. पहिले हे कॉलेज राहुरी या ठिकाणी याचं कॅम्पस होतं आणि त्या ठिकाणी तिथे लेक्चर वगैरे कॉलेज रेग्युलर होत होतं. पण आता नव्याने या ठिकाणी कॉलेज या कॉलेजचं कॅम्पस तयार झाल्यामुळे हे कॉलेज आता हे कॉलेज आता हळगाव या ठिकाणी आलेलं आहे. या कॉलेजचा पहिले कमी कट ऑफ गेला, पण आता रेग्युलर जसा कट ऑफ जातो तसा लेवलला कट ऑफ आला आहे. त्यानंतर आपलं शेवटचं कॉलेज येते म्हणजे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर काष्टी जिल्हा नाशिक. हे नाशिकचं कॉलेज आहे. हे सुद्धा आत्ताच नवीन कॉलेज झालेलं आहे आणि या कॉलेजचा सुद्धा कट ऑफ चांगल्या प्रकारे जातो. मित्रांनो, हे जे आपण 8 कॉलेज बघितले हे झाले आपले राहुरी विद्यापीठाअंतर्गत येणारे कॉलेज. यानंतर आता आपण बघूया अकोला विद्यापीठाअंतर्गत येणारे कॉलेज. यामध्ये अकोला जे विद्यापीठ आहे या विद्यापीठामध्ये कॉलेज ऑफ बॅचलरची जी डिग्री आहे BSc ॲग्रिकल्चरची डिग्री ती या ठिकाणी आहे. त्यामुळे पहिलंच आपलं कॉलेज येते कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला. हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये आहे आणि या कॉलेजला भारी भक्कम हाय कट ऑफ लागतो. जवळपास या कॉलेजचा 110 ते 112च्या वरतीच या कॉलेजचा कट ऑफ जातोय आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे फोरम वगैरे या ठिकाणी सोयीसुविधा या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपलब्ध आहे. याचा कट ऑफ सुद्धा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर 2 नंबरला येते आपलं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर म्हणजे शासकीय कृषी महाविद्यालय नागपूर. नागपूरचं हे कॉलेज आहे. या ठिकाणी मित्रांनो फार जुनं कॉलेज आहे. 2006 ते 7 या दरम्यानचं बांधकाम झालेलं आहे आणि छान उत्कृष्ट प्रकारे कॉलेज आहे. मोठा भारी कॅम्पस आहे आणि एक भारतामधील सुद्धा आणि महाराष्ट्रामधील सुद्धा नामांकित कॉलेज आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला खूप चांगल्या लेवलचा कट ऑफ आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता कट ऑफ. त्यानंतर येते आपलं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर सोनपूर गडचिरोली. गडचिरोली हे सुद्धा आपलं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत येते. या कॉलेजचा सुद्धा आपण स्क्रीनवरती कट ऑफ बघू शकता. त्यानंतर येते आपलं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मूळ डिस्ट्रिक्ट चंद्रपूर म्हणजे शासकीय कृषी महाविद्यालय मूळ जिल्हा चंद्रपूरमध्ये हे कॉलेज आहे आणि त्या विद्यापीठामध्ये चंद्रपूरमध्ये सुद्धा एक नामांकित कॉलेज आहे, शासकीय कॉलेज आहे. या ठिकाणी याचा सुद्धा आपण कट ऑफ बघू शकता. त्यानंतर आपलं येत आहे भाऊसाहेब फुंडकर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बुलढाणा. हे कॉलेज मित्रांनो मागच्या वर्षीच नवीन कॉलेज झालेलं आहे आणि नवीन कॉलेज असल्यामुळे या ठिकाणी फार कमी कट ऑफ गेलेला आहे. कमी मार्कवर सुद्धा या ठिकाणी ॲडमिशन झालेले आहे. इथल्या जे KVK मध्ये सध्या हे कॉलेज स्थित आहे आणि आता स्वतःच या ठिकाणी या कॉलेजचा कॅम्पस सुद्धा आहे. त्यानंतर येते आपलं श्री शिवाजी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अमरावती. हे सुद्धा एक नामांकित कॉलेज आहे आणि या कॉलेजला पण आपण जर या कॉलेजचा कट ऑफ बघितला तर स्क्रीनवर बघत असाल आपण, हा या कॉलेजचा कट ऑफ आहे. त्यानंतर येते आपलं आनंद निकेतन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर वरोरा चंद्रपूरमध्ये हे 2 शासकीय महाविद्यालय आहे, एक वरोरा आणि एक मूळला. तर हे आनंद निकेतनचं खूप चांगल्या प्रकारे टीचिंग लेक्चर वगैरे या ठिकाणी होतात. तर या ठिकाणी या कॉलेजचा कट ऑफ तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर येते आपलं आता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. मराठवाडा विभागामध्ये जेवढे काही कॉलेज आहे शासकीय ते या कॉलेजच्या अंडर येतात. त्यामध्ये पहिले येते आपलं शासकीय कृषी महाविद्यालय परभणी म्हणजे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणी. हे कॉलेज सुद्धा एक नामांकित कॉलेज आहे आणि युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये हे कॉलेज आहे. फार मोठं कॉलेज आहे
या कॉलेजला सुद्धा येण्यासाठी फार विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन होते आणि हाय लेवलचा या ठिकाणी कट ऑफ सुद्धा आपल्याला बघायला भेटतो. स्क्रीनवरती तुम्ही या कॉलेजचा कट ऑफ बघू शकता. त्यानंतर येते आपलं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर. मित्रांनो, लातूर हे शिक्षणाचं माहेरघर पहिले होतं. पुण्यानंतर कॉलेज लातूरचा नंबर लागतो. तर या कॉलेजला येण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांची बरीच अशी धावपळ होती आणि ठिकाणी लातूरचा सुद्धा खूप भारी प्रकारे असा कट ऑफ जातो, स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. त्यानंतर येतं आपलं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बदनापूर. हे जालन्यामध्ये कॉलेज आहे. हे कॉलेजसुद्धा एक भारी प्रसिद्ध कॉलेज आहे. त्यानंतर येते मित्रांनो कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अंबेजोगाई. हे बीडमध्ये स्थित आहे, अंबेजोगाई तालुक्यामध्ये. कॉलेजसुद्धा चांगलं कॉलेज आहे आणि छान प्रकारे याचा कॅम्पससुद्धा आहे. परभणी विद्यापीठांतर्गत हे कॉलेज येते. या ठिकाणी कट ऑफ आपण या ठिकाणचा स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर येते कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धाराशिव, म्हणजे शासकीय कृषी महाविद्यालय धाराशिव उस्मानाबाद. या ठिकाणचं हे कॉलेज आहे. या कॉलेजचा पण चांगल्या प्रकारे कट ऑफ जातोय, पण तो सुद्धा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर येते मित्रांनो कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर गोळेगाव औंढा नागनाथ. हे कॉलेज हिंगोलीमध्ये आहे. औंढा नागनाथ या तालुक्यामध्ये हे कॉलेज आहे, गोळेगाव या गावामध्ये. त्यानंतर येते मित्रांनो नेक्स्ट चौथं आपलं विद्यापीठ, ते म्हणजे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी. या ठिकाणी हे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर दापोली रत्नागिरी हे कॉलेज आहे. कोकण विद्यापीठामध्ये एवढं एकच गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्यामुळे या कॉलेजला फार कॉम्पिटिशन होते कोकण पट्ट्यातील विद्यार्थ्यांचं आणि या कॉलेजचा पण भारी प्रकारे कट ऑफ जातोय. तर या कॉलेजचा सुद्धा कट ऑफ आपण स्क्रीनवरती बघू शकता. तर मित्रांनो, हे झाले आपले सगळे महाराष्ट्रामधील सगळीच शासकीय कृषी महाविद्यालय. मित्रांनो, मागील वर्षी GR आला होता की परभणी विद्यापीठांतर्गत 3 कृषी महाविद्यालय नवीन स्थापन करणार आहे. तर ह्या कॉलेजेसचा अजून काही तसा CET सेल कडून किंवा मग ॲडमिशन प्रोसेस किंवा मग ॲग्री ॲडमिशन प्रोसेस कडून तसा अजून अपडेट आलेलं नाही आहे. याचा अपडेट आल्यावर लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवरती कळवलं जाईल.